Hello, this is the My Artifact episode number 334. Oh my god. आजची तारीख आहे 27 जानेवारी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10. वॉचिंग एजंट्स ऑफ शील्ड काफी म्हणजे मी एजंट्स ऑफ शील्डचे एपिसोड बघून राहिलो. यांनी हे एक चांगलं काम मी करून राहिलो शाळेत तरी असं मला वाटते, कारण याच्यातून मला आयडिया भेटून राहिली की हाऊ आय इन टू दी मार्वल स्टुडिओ, मार्वल प्रोडक्शन हाऊस टू बिल्ड अ मूवी. मी फिल्म बनवली होती द बॉय, द बॉय 2. ॲक्च्युली नेम अजूनपर्यंत डिसाईड झालंच नव्हतं माझं, त्यामुळे जे तोंडात आलं ते. फर्स्ट ऑफ ऑल मी डिसाईड केलं होतं बॉय. ते रेप्रेझेंट करते एक्समॅन, लिंक करते म्हणजे याच्यामध्ये मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एक्समॅन, स्पायडरमॅन आणि मार्वल सुपर हिरो लाईक स्पायडरमॅन, थोर, असं लाईक आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, ऑल ऑफ दिस आर गेटिंग टुगेदर. सो इट नीड सम काइंड ऑफ स्टोरी. सो दॅट स्टोरी इज इट द बॉय. तर याच्यामध्ये एक्समॅन दाखवण्यात येईल, बट ॲक्च्युली मार्वल प्रोडक्शन हाऊसमध्ये एक्समॅनचं वेगळं युनिव्हर्स आहे. एक्समॅन सिनेमॅटिक युनिव्हर्स अँड यांचं वेगळं आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स यांचं वेगळं आहे. तर आपण एक्समॅन इन्व्हॉल्व करू शकत नाही. जर करतोय म्हणलं ना तर इट्स अ हाय रिस्क, व्हेरी हाय रिस्क, बिकॉज इट्स अ एक्सटिंक्शन ऑफ एक्समॅन, कम्प्लिटली एक्सटिंक्शन ऑफ एक्समॅन. सो त्याच्यानंतर पुढे नंतर कोणतीच मूवी बनवता येणार नाही इफ वी मेक अनदर मूवी. सो didn't have any subject to make it movie, right? तर एक्समॅन तिथे स्टॉप होऊन जाईल. ओके, ठीक आहे. तर आपण एक्समॅनवर नाही बोलू शकत. सो वॉट. तर आता मी एजंट्स ऑफ शील्ड बघितलं, त्याच्यामध्ये कळलं एक कन्सेप्ट जो की रिलेट करते आणि अजून एक्सपॅन्ड करते. त्याचं नाव आहे इनह्युमन. येस, आय एम टेलिंग इट. Inhuman, those kind are human, have some special kind of ability like an X-Men. So I need to include Inhuman first of all. म्हणजे पहिले इनह्युमन्सला कन्क्लूड करावं लागेल, त्यांना डिफाईन करावं लागेल व्हॉट आर दे. त्यांच्यावर 2-3 मूवी बनवावं लागेल जस्ट लाईक एक्समॅन सोबत, आणि त्याच्यानंतर त्यांचे एक्सटेन्शन करावं लागेल. सो दॅट मेक्स रिअली एक्सपांड ऑफ इनह्युमन्स. आणि याच्यामध्ये या पार्टमध्ये मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स लिंक पण होते एकमेकात कम्प्लिटली. सो मला फक्त याच्यात हे भेटली आहे, एक प्रकारे एंट्री भेटली आहे का कशा प्रकारे आपण पुढे नीट होऊ शकतो मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये माझी फिल्म बनवण्यासाठी. सो या, दॅट इज इट. आणि सम सोर्ट ऑफ हायड्रा, वेन डिट्स कम फ्रॉम. आता मी एजंट ऑफ शील्ड पाहत होतो, एपिसोड 8. याच्यामध्ये कळलं की हायड्रा इज नॉट अबाउट नाझी, हिटलर, नथिंग. म्हणजे फिल्ममध्ये सांगितलं गेलं आहे का नाझी सेना, जर्मनीची नाझी सेना यांच्यामध्ये एक सिक्रेट ऑर्गनायझेशन आहे. त्या सिक्रेट ऑर्गनायझेशनचं नाव आहे हायड्रा. त्या हायड्रा नाझी सेनेला असे वेपन प्रोव्हाइड करते जे रिअली अनबिलिव्हेबल आहे. ओके रे, शिंका नाही उडाल. सर्दी होत आहे. ॲक्च्युली मी त्या दिवशी 26 जानेवारीला पाण्यात उतरलो होतो सुकळीमध्ये, त्यामुळे मला सर्दी झाली तेव्हापासून. इट्स काइंड ऑफ रफ डे फ्रॉम देम. तर हायड्रा, व्हेन डिट्स कम फ्रॉम म्हणजे नाझी
नाझीचा एक सिक्रेट ऑर्गनायझेशन आहे हायड्रा, असं मी मानत होतो. बट ॲक्च्युली हायड्रा इज नॉट नाझी. हायड्रा इज व्हेरी मच बिफोर दॅन दॅट. खूप आधीचा आहे हायड्रा. आणि ह्याच्याबद्दलची स्टडी करण्यात सांगितण्यात गेलं आहे का हायड्रा इट्स मेड अ वेपन. हे एक आहे, एक सिक्रेट ऑर्गनायझेशन आहे जे बिल्डअप करते वेपन सिस्टीम और समथिंग लाईक दॅट. बट ॲक्च्युली तो मला अजून पण नाही कळला. 8वा एपिसोड म्हणजे तो थोडं लिटिल बिट कळला काय, तो खूप जुना आहे आणि समथिंग पनिशमेंट देण्यासाठी या ऑर्गनायझेशनचा वापर केला जात होता. बस मला असंच काहीतरी लिटिल बिट असं, कारण हिंदीत तर नाही आहे, इंग्लिशमध्ये इतके काही हे नाही, त्यामुळे मला 2-3 वेळा बघावं लागेल, त्यामुळे मला कळेल. त्यामुळे एजंट्स ऑफ शील्ड पुन्हा पाहायचा विचार केला आहे मी. पुन्हा म्हणजे आता हे 10 एपिसोड झालेच आहे. 10 एपिसोड झाले, पुन्हा स्टार्टिंगपासून सीझन 1-2 बहुत सारे एपिसोड आहे, बहुत सारे. 50 एपिसोड, एक एपिसोड 25 मिनिटाचा. बापरे, बहुत मोठे. एजंट कार्टर ते तर अजून मोठे आहे. म्हणजे याच्याबद्दल जेवढी स्टडी करण्यात येईल, कारण जोपर्यंत मला कळणार नाही यांची स्टोरी कुठपर्यंत, यांची ओरिजिन कुठपर्यंत आहे, हे कुठपर्यंत गेलं आहे, म्हणजे मग मला एक बायोग्राफिक डायग्राम भेटते यांची सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये मूवी कोणकोणत्या स्टेपला इन्व्हॉल्व करणार. जसं आता कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर, त्याच्यानंतर इन थॉर रॅग्नारॉक, आणि त्याच्यानंतर इन ॲव्हेंजर इन्फिनिटी स्टोन पार्ट 1 पार्ट 2. त्याच्यानंतर नाही माहीत. त्याच्यानंतर काही अमेझिंग कॅरेक्टर इन्व्हॉल्व होत आहे, लाईक पॅन्थर, कोणता, ब्लॅक पॅन्थर, यस. अनदर इज अ मार्वल लेडी, मार्वल वुमन, असं एक कोणतरी कॅरेक्टर आहे. आणि डॉक्टर स्ट्रेंज, माहीत नाही कोणकोणते कॅरेक्टर आहे. बट इट डज रिअली फील्स लाईक कार्टून स्टफ, बट इट्स नॉट अ कार्टून. सो मला ॲक्च्युली याच्याबद्दल पूर्ण स्टडी करावं लागेल का व्हॉट इज मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स, गोईंग थ्रू दॅम, कुठपर्यंत जाणार आहे. सो इट इज इट. वॉचिंग आर Marvel Agents of Shield is a really amazing things. So I know much more better, but gradually I just little bit. Actually आज मी रेकॉर्ड पण केला. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, आर्टिफॅक्ट नाही, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, याच्याबद्दल एक लिटल बिट ॲडवाईस होती का हाऊ इट वुड बी आय मेक इट मूवी. सो दॅट इज इट. आणि एक स्ट्रेंज फीलिंग पण येऊन राहिली यार माझ्या डोक्यामध्ये. आय डोंट नो वाय इट्स केमिंग फ्रॉम, बट राईट ना मी जेव्हा नाही का थिंक करत होतो बायनरी कोड, नॅशनल सिक्युरिटी, जेव्हा मी त्याचे फायटिंग सीन इमॅजिन करून राहिलो होतो, सो दॅट मेक्स मी रिअली अमेझिंग. दरवाजा लावशील? दॅट्स मेक इट रिअली अमेझिंग. म्हणजे एकदम किती अजीब वाटत होतं. असं माझ्या हातावरचे केस असे उभे राहत होते जेव्हा मी ते इमॅजिन करून राहिलो होतो. रन नैना रन, स्टफ लाईक दॅट. मग मी 100% शुअर तर आहे मी बायनरी कोड बनवीन, पण मी स्वतः इन्स्पायर नाही होऊन राहिलो यार, जे की मी पहिलं खूप इन्स्पायर होऊन राहिलो होतो. जेव्हा मी फर्स्ट टाइम ते इमॅजिन केलं होतं ना, गॉड ऑफ, मी एवढा हे झालो होतो, एवढे, अरे बापरे, मी अशा प्रकारे पण फिल्म बनवू शकतो, लाईक दॅट. याच्यामध्ये एक रिझन असू शकते यार, कारण एक गोष्ट आपण बार 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 पाहत जातो ना, ते बिकम बोर. बट दिस इज ॲक्च्युली मी, दिस ॲक्च्युली इमॅजिनेशन इनसाइड ऑफ मी. सो आय डोंट नो, आय जस्ट व्हॉट आय फिलिंग अबाउट, बट क्लिअरली सांगतो याच्याबद्दल मला काहीच फिलिंग येऊन राहिली. बायनरी कोड मी कसा बनवीन हे डिसाईड करून राहिलो.
कशा प्रकारे बनवीन, असं बनवीन तसं बनवीन, ओके ठीक आहे. बट मी त्या डिमेन्शनमध्ये नाही चाललो आहे. मी अं, त्या वर्ल्डमध्ये तिथे चाललो नाही. मी कानात हेडफोन टाकतो जसं मागे करण्याप्रमाणे, बट इट वोंट वर्क. आय डोंट नो वाय, बट इट वोंट वर्क. हा हा, आय डोंट नो, इट वोंट वर्क. का करायला पाहिजे ना यार? म्हणजे ऍक्च्युली माझ्या आयडिया तर खूप येऊन राहिल्या, आयडिया बहुत जनरेट होऊन राहिल्या. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर मधला एक सर्वात महत्वाचा आणि मेन फॅक्टर आज मी इन्व्हेंट केला. जे की बहुत अमेझिंग हे आहे. पण याच्याबद्दल मला अशी काही हे नाही वाटून राहिलं का आय एम बिल्डिंग दिस मूवी मॅन, इट्स नॉट इन्स्पायरिंग मी. सच मी सांगतो, खरंच मला काहीच इन्स्पायर नाही होऊन राहिलं या फिल्म बद्दल. कारण मी नेहमी इमेजिन करतो ना, दॅट गेट्स मी बोर. आय डोंट नो, बट इट डज फील्स लाईक बोर टू मी. बट आय डझंट स्टॉप थिंकिंग लाईक दॅट. मी विचार करणं थांबवत नाही. मी नेहमी डिझाईन करत राहतो, अशा प्रकारे बनवीन, तशा प्रकारे बनवीन. बायनरी कोडमध्ये हा कॅरेक्टर लिंक होईन, तो कॅरेक्टर लिंक होईन, असं फाईट सीन अशा प्रकारे डिस्क्राईब केलं जाईल. तो फ्लॅग धावत धावत जाऊन तो अल्ताफ हे करेल का अदर कॅरेक्टर. मी नेहमी डिझाईन करत राहतो कशा प्रकारे माइंडमध्ये. तर ते डिझाईन तर करता येऊन राहिलं, बट जे डिझाईन करायच्या वेळेस जे प्ले होते ना, ते इमोशनल टच नाही येऊन राहिला याच्यामध्ये. येस, इमोशनल टच हे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. खूप मोठी गोष्ट म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन्स टू मी. ओके, सांगतो. जेव्हा मी नाही का कोणत्याही कानात हेडफोन टाकतो ना, लास्ट टाइम मी कोणत्या कानात हेडफोन टाकले आणि बस मी डायरेक्ट त्या वर्ल्डमध्ये जात होतो माझ्या डोक्याच्या मध्ये. आणि त्या वर्ल्डमध्ये आय कॅन डू एनिथिंग विथ रिस्पेक्ट टू दी बीट ऑफ दी सॉन्ग. हां, मी कार क्रॅश डिझाईन करत होतो, कधी कधी तर फुल फायटिंग सीन डिझाईन करून राहिलो होतो. लॉट ऑफ स्टफ आय डिझायनिंग, अशा पण गोष्टी डिझायनिंग करून राहिलो. जस्ट मी कानात हेडफोन टाकले, ते बीट्स ऐकू आले, दन 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 दन, का बस बिल्डिंग बिल्डिंग सुरू का अशा प्रकारे असलं पाहिजे. मी अशा प्रकारे इन्व्हेंट करीन, तशा प्रकारे करीन, तशा प्रकारे करीन. राईट नाव आय हॅव अ नाईस हेडफोन, नाईस फोन, नाईस इक्विलायझर. एक चांगला 3D साऊंड क्रिएट होते माझ्या कानामध्ये. तरीही मी त्या वर्ल्डमध्ये जाऊ शकत नाही आहे. वाय? I don't know. You just thinking a lot about it, so yes, it would be. But still in progress. It is in progress. मी नेहमी प्रयत्न करून राहिलो आहे कशा प्रकारे गेडिंग करण्याचा. या त्यात खूप सारे व्हेरियस फॅक्टर इन्व्हॉल्व होत आहे. मी फिअर कशावर घेऊन राहिलो, जे मी स्टेप्स पुढे करीन तर त्याच्यावर माझा काय इफेक्ट होईल, जे की हा विचार नाही करत का मी पुढे जाऊन ते फिल्म कशी काय हे होईल. थिंग्स आर रिअली कॉम्प्लिकेटेड राईट नाव, बट आय एम वर्किंग ऑन इट. धाडव कशाला लाईट लावतो, झोप नो एका ठिकाणी. सो देज इट. आज काही स्पेशल नाही. आज सकाळी उठलो, जिमला गेलो, चेस्ट मारली, घरी आलो, लायब्ररीत गेलो. आज मला पोलिसवाल्यांनी पकडलं होतं लायसन नाही म्हणून. त्यामुळे मला वाटलं का उद्या हो, लाईट बंद कर, दरवाजा बंद कर. नंतर मी डिसाईड केलं की उद्या लायसन काढायला जाऊ. तिथून सुटलं कसं? लाईट बंद कर ना. तो अशा प्रकारे सो इट्स लाईक दॅट.
आज पोलिसवाल्यांनी पकडलं होतं लायसन्ससाठी. पण मला असं काही वाटलं नाही. मला असं वाटलं का ते सोडून देईन आणि इट ॲक्च्युली वर्क्स. सो इट इज इट. म्हणजे माय इनोसंट फेस लाईक दॅट. लायब्ररीत गेलो, एक क्वेश्चन लिहिला, फक्त एकच क्वेश्चन लिहिला, बाकी काहीच नाही. कानात हेडफोन टाकले, बट इट डझन इन्स्पायर मी. तर मग मी काय केलं, एजंट्स ऑफ शिल्ड बघितले. याच्यामध्ये तो जेमाचा एपिसोड इतका क्लास वाटला म्हणजे जस्ट थिंक अबाउट, एक विचार कर, एक प्लॅनेट आहे, ते तू आहे आणि एक तुझी गर्लफ्रेंड नाही, एक फ्रेंड आहे जे तू तिला खूप जास्त लाईक करते, बट तू अजूनपर्यंत एक्सप्रेस केलं नाही. आणि त्या प्लॅनेटवर कोणीच नाही, कम्प्लिटली बॅरिड. सो व्हॉट यू डू, व्हॉट विल यू डू? हां, म्हणजे एक प्रकारे एक सेंटेन्स म्हणते ना, एक प्रकारे होल स्टोरी म्हणते यार. असं होईन, तसं होईन, म्हणजे वी आर इन ओनली वन इन द प्लॅनेट, सो वी कॅन डू एनिथिंग लाईक दॅट. म्हणजे असं कोणी, फक्त फक्त मी एवढं म्हणतो, हा एक प्लॅनेट आहे, एक तू आहे आणि एक पर्सन आहे जो तुला नाही का हमेशा लाईक, म्हणजे तू नेहमी तिला लाईक करते. बस, सिम्पल. याच्यावरच खूप स्टोरी बनते यार. मी तर विचारच करत राहिलो, तो एपिसोड बघितला ना, डोकं जेवढं हँग आउट झालं ना, एकदम तो म्हणजे एकदम फॅक्टर कळूनच आला का त्या ज्या रायटरनी कोणता प्रकारे तो कोणता फंडा वापरलाय त्याच्यामध्ये. तोच फंडा मला इथे वापरायचा आहे, स्वीडनचा जस्टिन बिबर. परफेक्ट आणि मोर, अजून जास्त इफेक्टिव्ह. म्हणजे तो वाटला पाहिजे का समथिंग गोईंग रॉंग विथ इट. सो दॅट इज इट. जास्त जेवण झालं, आज खूप काही एक्सप्रेस करायचं होतं मला. सो या, देयर इज इट. So this is the end. This is the My Artifact episode number 334. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.